नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. अजितदादानंतर सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री व पार्टीचे नेतृत्व देण्याची मागणी. कैलासवासी अजितदादा पवार यांच्या उत्तराधिकारी म्हणून श्रीमती सुनेत्राताई पवार यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री करणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व देण्याबाबत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी आज पत्रकार परिषदेत मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे व शिवाजीराव गर्जे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. महाराष्ट्राच्या राजकारणातला हिरा आणि महाराष्ट्राला आपल्या कुटुंबाप्रमाणे दररोज पहाटेपासून जे संध्याकाळपर्यंत ज्यांनी नागरिकांच्या कामासाठी जपण्याचं काम केलं, आमचे दादा म्हणजे अजितदादा. आज त्यांनी जाण्यामुळं त्यांच्या अनेक कार्यकर्त्याचं तर जीवन या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलंच आहे. परंतु आज आपल्या माध्यमातून एक मागणी करत आहे कार्यकर्ता म्हणून. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या जाग्यावर दादांचे पत्नी सुमित्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी हे कार्यकर्ता म्हणून मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. कारण का आज दादा नाहीत आपल्यात. दादाच्या जाण्यामुळे तर नुकसान झालेलं आहे, परंतु एक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना की दादाच्या ठिकाणी सुनित्राताई यांना असं कार्यकर्त्यांची व सर्वसामान्य माणसांची या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा असून तशा पद्धतीनं एक कार्यकर्ता म्हणून सोलापूर शहरातला मी ही मागणी आपल्या माध्यमातून करीत आहे.